नमस्कार, मी प्राध्यापक बाबासाहेब. या अगोदर आपण दुःखाची कारणे जाणून घेतली. पतंजलीने क्लेश सांगितले आहेत, जे दुःखाचे कारण आहेत. जेव्हा पतंजली दुःखाची कारणे सांगतात, तेव्हा त्याचे उपायसुद्धा सांगितले आहेत. क्लेशांचे निवारण करण्यासाठी अष्टांग योग सांगितला आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या अष्टांग योगाच्या पालनाने जीवनातील सर्व दुःखे दूर होऊ शकतात. आज आपण यम या अष्टांगापैकी एका अंगाची माहिती घेणार आहोत. यम 5 प्रकारचे आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. हे सामाजिक नियम आहेत. त्यातील पहिला यम अहिंसा कशा प्रकारे दुःख निवारण्याचा उपाय आहे, हे एका कथेच्या माध्यमातून समजून घेऊ. अहिंसा 81 प्रकारची सांगितली जाते. अहिंसा म्हणजे केवळ शारीरिक हिंसा टाळणे नव्हे, तर मानसिक आणि शाब्दिक हिंसा टाळणे देखील आहे. हिंसा केली जाते, करविली जाते. हिंसा करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. ही हिंसा लोभासाठी, क्रोधामध्ये आणि मोहाने केली जाते. प्राचीन काळी धर्मपुरी नावाचे एक शक्तिशाली राज्य होते. तिथे राजा वीरसेन राज्य करीत होता. त्याची सेना अपराजित होती. त्याचा खजिना भरलेला होता. पण त्याच्या मनात एक काळा डाग होता, क्रोध. लहानशा चुकीवरही तो भडकत असे. त्यामुळे प्रजेमध्ये भीतीचे वातावरण होते. एकदा राजाने एका शेतकऱ्याच्या क्षुल्लक चुकीबद्दल त्याचा एक हात तोडण्याचा हुकूम दिला. हे ऐकून साधू राजदरबारात आले. साधू महाराज म्हणाले, तुमची शक्ती आणि न्यायप्रियता प्रसिद्ध आहे, पण तुमचा हुकूम मला काळजीत टाकतो. तुम्ही यमाच्या पहिल्या तत्वाचा, अहिंसेचा विचार केला आहे का? राजा क्रोधाने लाल होऊन गरजला, साधू, हे राज्य माझ्या तलवारीच्या जोरावर टिकलेले आहे. अहिंसा म्हणजे अशक्तपणा. मी तुझा उपदेश ऐकणार नाही. साधू शांतपणे म्हणाले, महाराज, खऱ्या अहिंसेचा अर्थ काय तुम्हाला माहीत आहे का? ती केवळ शारीरिक हिंसा टाळणे नाही, ती 3 प्रकारे कार्य करते. कायिक हिंसा, शरीराने कोणालाही इजा न करणे, प्राण्यावर दया करणे. वाचिक हिंसा, कठोर दुखवणारे शब्द न बोलणे, खोटे बोलणे टाळणे. मानसिक अहिंसा, मनात द्वेष, वैर, क्रूर विचार न ठेवणे. साधूने एक कथा सांगितली. एकदा एका सिंहाने उंदराला पकडले. उंदीर विनवू लागला. उंदराची विनंती ऐकून सिंहाने उंदराला सोडले. काही दिवसांनी सिंह जाळ्यात अडकलेला पाहून उंदराने त्याची सुटका केली. अहिंसेने दिलेले जीवदान परत फेडले जाते. साधूने पुढे सांगितले, तुमचा क्रोध तुमच्या मनातील भीती दर्शवतो. खऱ्या शक्तीचा पाया अहिंसा आणि करुणा आहे. जो राजा अहिंसेने राज्य करतो, त्याचे राज्य शाश्वत आणि सुखी होते. प्रत्येकाने अहिंसेने वागले पाहिजे. उद्या आपण अशाच प्रकारे अजून एका यमाची माहिती